नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ट्रेडिंग करत असताना तुम्हाला चार्ट किती समजतो, तुम्ही किती पटकन निर्णय घेता, याच्यापेक्षा तुमची सायकोलॉजी कशा पद्धतीनं आहे ट्रेडिंगमध्ये याच्यावर तुमचं ट्रेडिंगचं सक्सेस जे आहे ते अवलंबून असतं. म्हणजे तुमचं जे प्रॉफिट आहे ते त्या गोष्टीवर अवलंबून आहे. तर याच्यापैकीच एक तुमची जी सायकोलॉजीचा जो विषय आहे त्याच्यापैकी एक जो घटक आहे त्याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की तुम्ही कोणत्या गोष्टी टाळल्या की तुमचं प्रॉफिट वाढतं किंवा तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस हे खूप कमी बनतात, याच्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमच्यासोबत पण हे घडतंय का बघा, की जर तुमचा SL हिट झाला असेल तर लगेच पुढच्या दुसऱ्या मिनिटाला तुम्ही नवीन ट्रेड घेता. लक्षात घ्या, परत एकदा वाक्य आहे का, जर तुम्ही एखाद्या चार्ट पॅटर्नवर ट्रेड केलेला आहे आणि त्याचा तुम्ही SL लावलेला आहे आणि तो SL काही वेळानंतर हिट झालेला आहे, लक्षात घ्या, तो पहिला जो ट्रेड आहे तो घेण्यासाठी तुम्ही 1 तासाचा वेळ घेतला, अर्धा तासाचा वेळ घेतलाय, म्हणजे तुम्ही चार्ट पॅटर्नचा वेट करत होता. एक खूप छान पद्धतीचा चार्ट पॅटर्न पण बनला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेतली आणि एक SL लावला की या ठिकाणी हा जर स्टॉक खाली आला तर मी त्यातनं एक्झिट करेन म्हणून. आणि त्या पद्धतीने तुम्ही SL लावलेला आहे आणि SL हिट झाल्यानंतर पुन्हा मात्र पहिला ट्रेड घेण्यासाठी तुम्ही जो 1 तास लावला होता त्याच्या ऐवजी लगेच तुम्ही SL हिट झाल्या पुढचा फक्त 1 मिनिटाच्या आत तुम्ही दुसरा ट्रेड घेता. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्हाला निश्चितच लॉसच झालेला असेल. कारण SL हिट झाल्यानंतर नवीन एंट्री तुम्ही कुठलाही विचार न करता या ठिकाणी घेतलेली असते, म्हणून तुम्हाला या ठिकाणी लॉस होतो. तर याच्याबद्दलच थोडीशी आपण चर्चा करणार आहोत की आपण SL कशा पद्धतीने लावतो आणि आपल्याकडून काय चुका घडतात आणि आपण लॉसमध्ये कशा पद्धतीने जातो याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती घेणार. हा जो व्हिडिओ आहे फक्त न पाहता हा जर तुम्ही या व्हिडिओचं अनुकरण जर केलात, म्हणजे हा व्हिडिओ काय सांगतो हे जर लक्षात घेतलं, समजून घेतलं, तर याच्यानंतर तुमचा जो काय लॉस होणार आहे तो मात्र लॉस या ठिकाणी स्टॉप होऊ शकतो आणि यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची चूक तुमच्याकडून होणार नाही, हे मात्र नक्की आहे. कारण मित्रांनो, याच्या पुढचे जे काही व्हिडिओ आहेत की बऱ्याच जणांना चार्ट पॅटर्न समजतो, एंट्री पण समजते, पण फक्त आणि फक्त त्यांच्या सायकोलॉजीमुळं त्यांचं जे काही प्रॉफिट आहे ते त्यांचं प्रॉफिट त्यांच्या हातून जातं आणि त्यांना लॉस सहन करावा लागतो. आणि लॉस पण इतका सहन करावा लागतो की तो तुम्ही विचार पण करू शकत नाही, इतका लॉस एकेका दिवसामध्ये होतो. तर याची काही कारणं आहेत. ही कोणती कारणं आहेत याच्याबद्दलच आपण चर्चा करतोय. पुढचे जे 8-10 दिवस जे काही आपले व्हिडिओ येणार आहेत याच पद्धतीचे येणार आहेत. जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर या ठिकाणी आपण जाऊया, तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो आणि स्क्रीनवर गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाबद्दल चर्चा करतोय. आता बघा, एखादा चार्ट पॅटर्न आहे, या पद्धतीचा चार्ट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तुम्ही खूप विचार केलेला आहे, विचार करून या ठिकाणी तुम्हाला वाटलं की या ठिकाणी एक चार्ट पॅटर्न पाहायला मिळतोय आणि हा एक फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता फ्लॅग बनलेला आहे, चार्ट पॅटर्न बनलेला आहे, वरती खाली आणि खूप वेळ झाला तुम्ही विचार करताय. दुपारचे 1 वाजलेत आणि 1 वाजल्यापासून एक मुवमेंट आल्यानंतर पुन्हा तुम्हाला लक्षात आलं की आता चार्ट पॅटर्न म्हणतो तुम्ही जवळजवळ 1:45च्या दरम्यान एक एंट्री करता या ठिकाणी. लक्षात, आता एंट्री केल्यानंतर तुम्ही SL लावला या ठिकाणचा, आता ही SLचा पॉईंट आहे, तुमची एंट्री या ठिकाणी. आता लक्षात घ्या, हा ट्रेड घेण्यासाठी तुम्ही 1 तास अर्धा तास वेट केलेला आहे. हा ट्रेड घेण्यासाठी तुम्ही काय केलं, अर्धा ते 1 तासाचा वेट केला आणि 1 तासाच्या वेट नंतर तुम्ही एंट्री केली. आता काय होतं लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही SL इथं लावला असेल किंवा इथं लावला असेल, SL हिट होतो तुमचा. SL या ठिकाणी लावला, SL हिट होतो. तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही ज्या पद्धतीचा लॉस घेताय, कुणाला 2000 लॉस घेत असतील, कुणी 5000 घेत असेल, कुणी 50,000 पण घेत असेल किंवा कुणी 500 रुपये पण लॉस घेत असेल, तर या ठिकाणी तुमचा SL हिट झालाय. आता मात्र तुमच्या डोक्यामध्ये काय चालतं लक्षात घ्या, तुम्हाला फक्त जे -5,000 रुपये किंवा 500 रुपये जो लॉस दिसतोय तो तुमच्या डोक्यामध्ये आहे की हा माझा आता लॉस कव्हर करायचा. लक्षात घ्या, तुमच्या डोक्यात फक्त आता प्रॉफिट मिळवायचं नाही, तर तुमच्या डोक्यात असतं हे 500 रुपये कव्हर करून मला 100-200 रुपये ब्रोकरेजचे जरी निघाले तरी मी खुश आहे. म्हणून तुम्ही काय करता, पुढच्या वेळेस, कारण हा जो ट्रेड आहे हा ट्रेड घेण्यासाठी तुम्ही अर्धा तास वेट केलेला असतो, पण जर हा ट्रेड ज्यावेळेस SL हिट होतो त्यावेळेस पुढच्याच लगेच नवीन कॅन्डलवर तुम्हाला जरा जरी एखादी हिरव्या रंगाची कॅन्डल या पद्धतीची दिसली की लगेच तुम्ही या ठिकाणी एंट्री करता, नवीन एंट्री तुमची या ठिकाणी होते. आणि पुन्हा काय होतं की पुन्हा तुमचा SL थोडासा खाली जातो इथपर्यंत. लक्षात, पुन्हा काय होतं की स्टॉक पुन्हा येतो, SL हिट करतो.
एसएल हिट केल्यानंतर पुन्हा अजून टेन्शन येतं, कारण तुमचा 500 रुपयाचा जो लॉस होता तो आता 1000 रुपये झालेला आहे. आता 1000 रुपये झाल्यानंतर पुन्हा वाटतं की या ठिकाणी थोड्याशा या ठिकाणी हिरव्या हिरव्या रंगाच्या कॅन्डल्स बनलेल्या आहेत आणि आपण या ठिकाणी एंट्री घेऊया. आलं लक्षात. आता मात्र तुमचा लॉस किती आहे, 1000 रुपये. आणि पुन्हा तुमच्या डोक्यात येतं की आता मग 500 रुपये कव्हर करायचे होते, आता मात्र 1000 रुपये कव्हर करायचे. पुन्हा तुम्ही या ठिकाणी एखादा ब्रेकआउट वाटतो, ब्रेकआउटला एंट्री करता, थोडंसं वर जातं, तुमचे 500 रुपये कव्हर होतात. लक्षात घ्या, हे सगळं या पद्धतीनं प्रत्येकासोबत घडतं. पण आपल्याला नेमकं करायचं काय हे या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही लगेच एंट्री केली, तुम्हाला 500 रुपये तुमचे 1000 रुपये लॉसच्या ऐवजी 500 रुपये मायनसमध्ये दिसतं आणि तुम्ही एसएल थोडासा अजून खाली लावलेला असतो. आणि पुन्हा काय होतं की तुमच्या 500च्या ऐवजी पुन्हा जोरात येतं आणि पुन्हा तुमचा एसएल हिट होतो. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही 3 ट्रेड केले. आता इथं काय झालेलं आहे की या ठिकाणी तुम्ही काही जण या ठिकाणी पहिल्यांदा 1 लॉटवर ट्रेड करत असतील, पुन्हा इथं आलाय की 2 लॉटवर ट्रेड करतील, पुन्हा या ठिकाणी या तिसऱ्या ट्रेडला या ठिकाणी 4 लॉटवर ट्रेड करत असतील. म्हणजे या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळेस तुमची रिस्क मोठी करताय. लक्षात घ्या, म्हणजे तुमची रिस्क तुम्ही वाढवताय आणि काय होतं, पुन्हा या ठिकाणी मार्केट येतं आणि तुम्हाला जिथं 1500 रुपये लॉस होता सकाळी, त्या ठिकाणी तुमचा लॉस कुठं तर 5000, कुणाचा 3000, कुणाचा 2000, कुणाचा 8000, कुणाचा 10000 होतो आणि मार्केटची वेळ संपते आणि पुन्हा येतं मोठं टेन्शन की मी ठरवलं होतं की दिवसभरामध्ये मी फक्त 500 रुपये लॉस करणार आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला 5000 रुपये लॉस होतो. हे खरं आहे मित्रांनो, हे सगळ्यांसोबतच घडतं. सगळ्यांची सायकोलॉजी हीच असते की तुम्ही फक्त एसएल हिट झाल्यानंतर लगेच ट्रेड घेताय ना, तर या एकाच गोष्टीमुळे तुमचा हा जो काय लॉस झालेला आहे तो त्याच्यामुळे होतो. लक्षात घ्या, तुम्ही जे जे व्हिडिओ बघायला लागले त्यांनी कमेंट करा की तुमच्यासोबत या पद्धतीने कधी घडलंय का, किंवा तुमच्यासोबत हे सारखं घडतंय का. जर तुम्ही या पद्धतीने जर घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यानंतर आपल्याला एकच करायचं आहे, तुम्ही डबल ट्रेड घेऊ शकता. मी ट्रेड घेऊ नका असं म्हणत नाहीये, पण समजा तुम्हाला या ठिकाणी एखादा चार्ट पॅटर्नवर तुम्ही एंट्री केली आहे आणि तुमचा एसएल या ठिकाणी हिट झालेला आहे. एसएल हिट झाल्यानंतर एकच करा, जोपर्यंत नवीन चार्ट पॅटर्न बनत नाही, लक्षात घ्या, जोपर्यंत नवीन चार्ट पॅटर्न बनत नाही तोपर्यंत एंट्री घेऊ नका. लक्षात ठेवा, जर तुम्ही पुन्हा जर एंट्री घेतली तर तुम्ही कधीच तुमचा लॉस कव्हर करू शकत नाही. पुन्हा ज्यावेळेस एंट्री करताय त्यावेळेस मात्र लॉट वाढवू नका. जर तुम्ही 1 लॉटवर ट्रेड करत असाल, जर तुम्ही 10 लॉटवर ट्रेड करत असाल, जर तुम्ही 5 लॉटवर ट्रेड करत असाल, तेवढ्याच लॉटवर पुन्हा ट्रेड करा. लक्षात घ्या, जर तुमची लॉट साईज वाढली की तुमचा लॉस वाढेल आणि दिवसभरामध्ये तुम्ही ठरवलेला 500 रुपयाचा लॉस कधी 5000 रुपये झाला तुमच्या लक्षात पण येणार नाही. आणि ज्यावेळेस 5000 रुपयाला क्रॉस करेल त्यावेळेस मात्र खूप मोठं दुःख तुम्हाला होतं, खूप वाईट वाटतं. तर या गोष्टीची काळजी करा. ज्यावेळेस तुम्हाला नवीन ट्रेड करायचं आहे ना, एसएल हिट झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास 30 मिनिट तरी लक्षात घ्या तुम्ही चार्ट पाहू नका. लक्षात घ्या, कमीत कमी 30 मिनिट, अर्धा तास तो चार्ट म्हणजे मोबाईल पूर्णतः बंद ठेवा आणि अर्धा तासानंतर 1 तासानंतर पुन्हा तुमचा जो काही मोबाईल आहे तो ओपन करा आणि त्याच्यानंतर नवीन चार्ट कुठं पाहायला मिळतोय का, ज्याच्यात ब्रेकआउट येतोय अशा पद्धतीचा शोधा आणि त्याच्यानंतर एंट्री करा किंवा त्या दिवशी ट्रेड करणं बंद करा. मित्रांनो, हा जो काही आजचा जो काही मूलमंत्र आहे हा सगळ्यात मोठा मूलमंत्र आहे. कारण यापूर्वी थोडंसं आठवा तुम्ही, तुम्हाला सगळ्यात जास्त लॉस कधी झालाय तर तुम्ही एका पाठोपाठ एक असे ट्रेड ज्या दिवशी घेताय त्याच दिवशी तुम्हाला सगळ्यात मोठा लॉस झाला असेल. थोडंसं विचार करा आणि आठवा. आणि ही जी मोठी चूक आहे याच्यानंतर तुम्ही अजिबात करू नका, तरच तुम्हाला इथं प्रॉफिट मिळू शकतं. तर मी या ठिकाणी थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा, जेणेकरून ज्यांना या पद्धतीच्या सवयी आहेत त्यांच्या सवयी या ठिकाणी बंद होतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.